या ठिकाणी ही घटना घडली, ही एकच घडलेली नाही आहे, अशा अनेक घटना घडत आहेत. आणि त्याचं कारण अध्यक्ष महोदय असं आहे की आपण जबाबदार कोणाला पकडतो आणि जोपर्यंत आपण LOIमध्ये अटी शर्ती आहेत, त्या अटी शर्तीची पूर्तता जागेवर होते की नाही. मला वाटतं जे काही अधिकारी असतील, मग ते SRA असतील, महानगरपालिकेचे असतील किंवा म्हाडाचे असतील, त्या अधिकाऱ्यांची फक्त टेबलवर आतमध्ये बसून परमिशन देणे एवढंच काम आहे का? अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी साईटवर त्यांनी त्या नियमांची अंमलबजावणी केली आहे का? मग ही जबाबदारी कोणाची आहे? अध्यक्ष महोदय, आज जवळजवळ 3 महिने झाले. 3 महिन्यापर्यंत त्यांनी विकासकावर गुन्हा त्याच वेळी झाला असता. मुंबई शहरामधल्या सगळ्या पोलिसांचं नावलौकिक आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष 2च मिनिट. बरेच लक्षवेधी आपल्याला वेळेचं बंधन आहे साहेब. एक तर आम्हाला बोलायला मिळत नाही. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी त्या पोलिसांनी साता समुद्राच्या पलीकडून आरोपी पकडून आणतात आणि त्यामुळे हे सध्या याचं जो संस्कृतीचं हे घेणारा जो विकासक आहे, त्या विकासकाला एवढं 3 महिने सापडत नाही. त्याला अध्यक्ष महोदय अगोदर जामीन घेण्यासाठी हे मिळतं. मला वाटतं ही बदलणार आहे की नाही. माझी विनंती आहे मंत्री महोदय आपल्याला, त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या विकासकाला जबाबदारी पकडलं पाहिजे आणि तसं अधिकाऱ्यांच्या नाही तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, यासाठी आपली काय करावं माझी एवढी विनंती आहे. मंत्री महोदय, सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने मी आधीच सांगून चुकलो की जे कुठलं प्राधिकरण त्या ठिकाणी काम करत असेल शहरामध्ये, कुठले महानगरपालिका असो, म्हाडा असो, SRA असो किंवा इतर कुठलं प्राधिकरण, हे प्राधिकरण फक्त परवानगीचं काम न देता त्या ठिकाणी सुरू असलेलं बांधकाम त्याच्यावर लक्ष ठेवणे, त्याच पद्धतीनं हे बांधकाम सुरू असताना जे सेफ्टी मेजर्स त्या विकासकांनी घ्यायला पाहिजे ते घेतले की नाही याचं काम देखील त्या प्राधिकरणाचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये दोघेही जण, विकासक, मुख्य विकासक, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी काम सुरू असल्यावर जे कोणचं प्राधिकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून हे बहुतेक चालू होतं, तिथला सक्षम अधिकारी यांची देखील चौकशी होऊन त्यांच्यावर देखील निश्चित कारवाई करण्यात येईल.